नमस्ते सर्व ताईंना. माझी अंगणवाडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. सर्व ताईंना सर्वप्रथम जय शिवराय, जय भीम आणि जय महाराष्ट्र. तर खूप दिवसांनी आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा माझ्या सर्व ताईंचं खूप खूप स्वागत करते. संपूर्ण महाराष्ट्रातील ताईंनी आपल्या चॅनल आणि आपल्या नव्या युनियनला खूप भरभरून प्रेम दिलं आहे, विश्वास दिला आहे. त्यांचे खरंच खूप खूप आभार मानते मी ताईंनो. तर आजचा व्हिडिओ लावण्याचा मेन उद्देश हा आहे की आपल्याला जो मुख्य सेविका सेवांतर्गत मुख्य सेविकेविषयी जे जे आपल्या ताईंच्या मनात प्रश्न पडले आहे त्यावर थोडंसं मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करत आहे ताईंनो. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येतात ते ऑथेंटिक खरे असतातच, त्याबद्दल काही शंका नाही. आणि एक विश्वास म्हणून आपल्या चॅनलकडे बघितलं जातं, आपल्या युनियनकडे बघितलं जातं आणि आपल्या या चॅनलकडे पण बघितलं जातं. तर सगळ्या ताईंना प्रश्न पडला होता उन्हाळ्याच्या सुट्टीचा, तर त्या संदर्भात एक नवीन व्हिडिओ येत्या एक दिवसात मी बनवत आहे. तो तुम्ही चॅनलवर बघून घ्या. तुमच्या सगळ्या शंकांचं निराकरण त्या व्हिडिओमधून मी करणार आहे, कारण उद्या खास एका व्यक्तीला, एक नाही तर 2-3 व्यक्तींना आपण त्या संदर्भात निवेदन देणार आहोत उन्हाळी सुट्टी संदर्भात फक्त. तर राहिला प्रश्न आता पुढचा, आजचा जो पुढचा मुख्य व्हिडिओ आहे तो म्हणजे आपला मुख्य सेविकेसंदर्भातला. तर ज्या ज्या आपल्या सेवांतर्गत आपल्या खात्यांतर्गत ज्या ताई मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझर आपल्या खात्याअंतर्गत सेवांतर्गत सुपरवायझर पदासाठी पात्र असतील त्या ताईंसाठी हा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे ताईंनो. तर खूप सारे चॅनल आहेत, खूप साऱ्या चॅनलवर माहिती सांगितली जाते की या तारखेला जाहिरात येणार आहे, या महिन्यात जाहिरात येणार आहे, या दिवशी अशा प्रकारे सिलेबस असेल, काय काय माहिती देत आहेत. परंतु ही जी माहिती आहे त्याचं मी ऑब्झर्व केलं ताईंनो की गेली 2 वर्ष सर्रास, एक नाही तर 2 वर्ष या प्रकारची खोटी माहिती प्रत्येक चॅनल देत आहे. आपापले ॲडमिशन्स करत आहेत आणि आपापले बॅच पण सुरू करत आहेत. तर अशा कुठल्याही खोट्या फोनवर विश्वास ठेवू नका. तर आजचा व्हिडिओ त्यासाठीच खास बनवला आहे. जे आपल्या ताई सुपरवायझर होऊ इच्छितात, म्हणजेच त्यांच्यासाठी मग ज्या ताई सुपरवायझर होऊ इच्छितात त्यांचा अनुभव किती पाहिजे, सेवा त्यांची किती वर्ष झाली पाहिजे, फायनली त्यांचं शिक्षण काय पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्या आपला संवेदनशील मुद्दा म्हणजे आपल्या ताईंचं वय काय पाहिजे. बरोबर ना ताईंनो? तर आपल्या ताईंचं वयोमर्यादा ही सगळ्यात पहिले निश्चित करण्यापूर्वी आपण मुख्य सेविका सेवांतर्गत या पदासाठी पात्रता काय काय आहे, जर कोणी नवीन बघत असेल तर सेवांतर्गत खात्यामध्ये आपल्याला सुपरवायझर व्हायचं असेल, मुख्य सेविका व्हायचं असेल तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची अट म्हणजे आपली अंगणवाडी सेविकापदी, फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकापदी आपल्या सेवेची 10 वर्ष पूर्ण झालेली हवी. तर आपल्या काही मदतनीस ताईंचं म्हणणं होतं की आमचं ग्रॅज्युएशन झालं आहे, आमचं MA झालं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे, DED BED आहे, तर आम्ही फॉर्म भरू शकतो का? तर नाही, तुम्ही मदतनीस ताई याचा फॉर्म भरू शकत नाही. पण हां, तुम्ही सरळ सेवेमधून फॉर्म भरू शकता ताईंनो. सरळ सेवेमधून तुम्ही नक्की फॉर्म भरू शकता. परंतु तुम्ही सेवांतर्गत सुपरवायझर पदासाठी पात्र नाही, कारण की त्याला अंगणवाडी सेविका पदाचाच अनुभव लागतो आणि तो देखील 10 वर्ष पूर्ण असावा लागतो. ज्या ज्या वर्षासाठी जाहिरात निघते त्या वर्षाच्या कॅलेंडरप्रमाणे 1 जानेवारी म्हणजे 2026ला भरती झाली तर 1 जानेवारी 2026लाच तुम्हाला 10 वर्ष पाहिजे पूर्ण. 1 जानेवारी 2026 नंतर 10 वर्ष पूर्ण झाले तरी ते चालणार नाही. 1 जानेवारी 2025चं नोटिफिकेशन असेल तर 1 जानेवारी 2025लाच तुम्हाला 10 वर्ष सेवा पूर्ण झाली पाहिजे. किंवा येणाऱ्या 2027च्या काळामध्ये जर जाहिरात निघाली तर 1 जानेवारी 2027लाच तुमची 10 वर्ष सेवा पूर्ण पाहिजे. त्यापेक्षा जास्त असली तरी चालते. तर पहिली अट होती अनुभवाची. त्याच्याबद्दल तुम्हाला सगळं कळलं की 10 वर्ष अनुभव हा फायनल झाला. ठीक आहे. तर अनुभवानंतर तुमची सगळ्यात महत्त्वाची अट अजून एक शिक्षण. तर आता आपण जेव्हा कोर्टामध्ये गेलो होतो
तेव्हा कोर्टने सांगितलं की 2014च्या नोटिफिकेशनप्रमाणे भरती करा. मग आता 2014चं नोटिफिकेशन बघितलं ताईंनो, तर 2014च्या नोटिफिकेशनमध्ये 55 वय आहे, 12वी पास शिक्षण आहे. परंतु आता कोर्टचा निर्णय हा आयुक्तांना मान्य नसल्यामुळे आणि कोर्ट ही प्रक्रिया न्यायालयीन प्रविष्ट असल्या कारणाने आपल्याला या भरतीसाठी वाट बघावी लागली. आणि फायनली शिक्षणाची अट ही ग्रॅज्युएशनच राहील, कारण की हे कॅटेगरी 3 म्हणजे गट क, जसं आपले अ वर्ग, ब वर्ग असे जे अधिकारी वर्ग असतात, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, तर क्लास 3 ही पोस्ट असल्या कारणाने आणि अगदी आता अंगणवाडी मदतनीस, सेविका ह्या सगळ्या ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डी.एड. बी.एड. असल्या कारणाने आपलं अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी ग्रॅज्युएशन हीच फायनल शिक्षणाची अट राहील. तर यामध्ये हा एक बदल करण्यात आलेला आहे. तसा त्यांनी 12वी पास भगिनींना एवढ्या वेळ संधी द्यायला पाहिजे होती, कारण त्यांच्याकडे भरपूर 20-25 वर्षाचा अनुभव आहे. त्यासाठी आपण नक्की अजून प्रयत्न करणार आहोत. तर दुसरी आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची हरता म्हणजे तुमची वयोमर्यादा. ठीक आहे. मग तत्पूर्वी तुमचं MSCIT आहे का? MSCIT पूर्ण नसेल तर ते काही हरकत नाही, तुम्ही ते पुढील 2 वर्षात देखील MSCIT देऊ शकता. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा अजून शेवटचा एक विषय होता की तुमचं 10वीला तुम्हाला मराठी विषय असणे कंपल्सरी होतं. काहींचा तो संस्कृत होता, काहींचा हिंदी होता. परंतु मराठी हिंदी विषय तो चालणार नाही, तुम्हाला मराठी 10वीमध्ये कंपल्सरी विषय पाहिजे. तर त्यासाठी देखील एक 2 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे आणि तो विषय तुम्ही 10वीमध्ये घेऊन उत्तीर्ण होऊ शकता. ती संधीसुद्धा तुम्हाला दिलेली आहे. त्यासाठी परीक्षेची अडवणूक केलेली नाही. परंतु वयोमर्यादाच्या बाबतीत खूप संवेदनशील मुद्दा आहे आणि या वयोमर्यादेच्याच बाबीमुळं आपली ही भरती गेली 1 वर्ष अजून खोळंबली आहे. गेल्या 15 वर्ष भरती खोळंबली होतीच, परंतु आता गेल्या 1 वर्षापासून भरती या गोष्टीसाठीच खोळंबली आहे की वयोमर्यादा ही आपल्याला 55 पाहिजे होती. कारण की आपल्या सगळ्या ताईंनी गेली 15 वर्ष वाट बघितली या भरतीची, परंतु आपल्या कोणत्या ताईंना संधी मिळाली नाही. म्हणून आपण 55 पर्यंतच्या ताईंना एवढी संधी देण्यात यावी यासाठी प्रयत्न केला आणि कोर्टाने ते मान्य देखील केला. परंतु आयुक्तांच्या एका पत्रामुळे ही प्रक्रिया न्यायालयात गेली, न्यायालयीन प्रविष्ट राहिली आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आलं की आम्ही 45च वयाच्या घेऊ. परंतु ज्या आपल्या 55 वय झाले, 50 वय झाले, त्या देखील आपल्या ताई आहेत. त्यांना न्याय मिळण्यासाठी आपण कोर्टात गेलो होतो आणि त्यानुसार काही जुन्या संघटनेचे जे शिष्टमंडळ होतं, अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी महासंघ, तर त्यांनी अदितीताई तटकरेंची गेल्या आठवड्यातच भेट घेतली आहे, तुम्ही बघितलं असेल. आणि या वयाच्या अट शिथिल करावी या संदर्भात त्यांनी चर्चा केली आणि त्या चर्चेअंती अदितीताई तटकरे यांनी वयाची अट शिथिल देखील केली आहे. परंतु आता 55 वयाची अट आपण लावून धरली होती आणि त्यांनी 45 सांगितली होती. म्हणून मग आता आपण त्यांना फायनली रिक्वेस्ट देखील केली होती कोर्टातर्फे की तुम्ही ॲटलिस्ट 50 तरी वय करा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही ठीक आहे 55 नाही घ्यायचं तुम्हाला, तर मग तुमचे 45 राहू द्या, आमचे 55 राहू द्या आणि 50 हा मध्यावधी साधा सेंटर पॉईंट 50 वय निघतो. तर त्याला देखील त्यांची मान्यता नव्हती, त्याला देखील त्यांची परवानगी नव्हती. परंतु माननीय महिला बालकल्याण मंत्र्यांनी परवानगी दिल्यानंतर ही अट शिथिल करण्यात आलेली आहे आणि ती ॲटलिस्ट 50 केलेली आहे सध्याच्या घडीला. परंतु तरी देखील महासंघाने आणि आपल्या सगळ्याच संघटनांनी आपल्या संघटनेसहित ती अट 55 करावी, 55 ठेवावी एवढ्या भरतीसाठी, किमान एवढ्या भरतीसाठी. तिथून पुढे फायनल तुम्ही 50च्या नंतर 50 पर्यंतच्या वयाच्या परीक्षा घेऊ शकता असं आपण त्यांना सांगितलेलं आहे. तर ॲटलिस्ट आपल्यासाठी खरंच ही आनंदाची गोष्ट आहे की आपल्या 50 वयापर्यंतच्या भगिनींना फॉर्म भरता येणार आहे. परंतु ही अट 55 देखील व्हावी यासाठी देखील आपण कायमच आग्रही आहोत. कारण की त्यांचं वय 55 जरी झालं तर शेवटच्या 2-3 वर्षासाठी आपल्या ताईंना अधिकारी होता यावं. नाही झालं तरी हरकत नाही, परंतु त्यांना परीक्षेला बसता यावं. त्यांना तेवढं मानसिक समाधान मिळेल की आपण आयुष्य वेचलं ICDSसाठी, परंतु आपल्याला साहेब होता आलं नाही. त्यांना ICDSने काय दिलं नाही, तर निदान त्यांना एक परीक्षेला बसण्याची संधी तरी मिळावी.
अशी या व्हिडिओच्याद्वारे मी विनंती देखील करत आहे ताईंनो. तर अशा प्रकारे सुपरवायझरची पात्रता असेल ते तर तुम्हाला कळलं आहे आता की 10 वर्ष अंगणवाडी सेविका पदाचा अनुभव असेल. तुम्ही मिनी सेविका असेल तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त मदतनीसांना संधी नाही. 10 वर्ष अनुभव पाहिजे, ग्रॅज्युएशन तुमचं शिक्षण पाहिजे, वयोमर्यादा तुमची 50 पाहिजे, म्हणजे 50पर्यंत पाहिजे सध्याच्या घडीला. MSc कंप्लीट पाहिजे, नसेल तरी पुढील 2 वर्षात देऊ शकता. मराठी विषय हा 10वीला कंपल्सरी पाहिजे, नसेल तरी तो तुम्ही पुढील 2 वर्षात परीक्षा देऊन पास होऊ शकता. आणि बाकीचे तुमचे 10वीचं मार्कशीट, तुमचं 12वीचं मार्कशीट, तुमचं ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट, पदवी जसं डिग्री सर्टिफिकेट म्हणतो आपण, डिग्री सर्टिफिकेट, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर PGचे तुमचे दोन्ही सर्टिफिकेट आणि प्लस DED BED असेल तुमचे काय डॉक्युमेंट्स असतील ते, आणि कास्ट सर्टिफिकेट सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे तुम्ही जर कास्टमधून असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे नंतर जॉब लागल्यानंतर तुम्ही 6 महिन्याच्या आत देऊ शकता कास्ट व्हॅलिडिटी. तर तुमचं काही कास्ट सर्टिफिकेट असेल ते, हे मेन जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते भरती प्रक्रियेसाठी काढून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट. तर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. ते डोमिसाईल सर्टिफिकेट कोणी काढलं नसेल तर आजच काढून घ्या, ठीक आहे. तर अशा प्रकारे खूप साधे सरळ सोपे कागदपत्र लागतात. जास्त फंदात पडू नका, जास्त काही वैताग करून घेऊ नका. तर एवढेच डॉक्युमेंट लागतात. बाकी तुम्हाला जे माहिती लागते ती आपल्या प्रत्येक व्हिडिओमधून मिळतच जाणार आहे, त्याबद्दल काहीही शंका नाही आहे. या व्हिडिओबद्दल जरी तुम्हाला काही शंका असली तर कमेंट करा, युनियनच्या ग्रुपवर मेसेज करा, काही हरकत नाही. कधीही तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी मी सज्ज आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि काही अजून शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करत राहा आणि आपल्या चॅनलवर कनेक्ट राहा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत सर्व ताईंना जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम ताईंनो. धन्यवाद.